अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नेहमीप्रमाणे आजची ही माहिती देखील खूपच दुर्मिळ आणि दुर्लभ आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जराही स्किप न करता संपूर्ण पहा. आपल्या या चॅनलवर अत्यंत दुर्मिळ आणि उपयुक्त माहिती दिली जाते. त्यामुळे जर या दत्त परिवारात नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या दत्त परिवाराचे सदस्य व्हा. सनातन धर्म, वैदिक शास्त्रे आणि प्राचीन उपनिषदानुसार पूर्वजांचे कर्म पुढच्या पिढीवर परिणाम करते का, या प्रश्नाचे उत्तर अत्यंत सखोल, विज्ञानाधारित आणि पूर्णपणे सकारात्मक आहे. आपण ज्या जगात जगतो तिथे केवळ भौतिक गोष्टींचाच वारसा अर्थात DNA किंवा संपत्ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत नाही, तर कर्माची सूक्ष्म ऊर्जा आणि त्याचे बरे वाईट परिणामही वंशपरंपरेने पुढे प्रवाहित होत असतात. या गुण नियमाला भारतीय तत्त्वज्ञानात कर्मविपाकशास्त्र, कुळधर्म किंवा पितृऋण असे म्हटले गेले आहे. श्रीमद भगवद्गीता, गरुड पुराण आणि वेगवेगळ्या स्मृती ग्रंथांमध्ये या सिद्धांताचे अत्यंत सविस्तर आणि वास्तववादी वर्णन आढळते. शास्त्र सांगते की एखादा मनुष्य जेव्हा या पृथ्वीवर जन्म घेतो तेव्हा तो केवळ स्वतःच्या पूर्वजन्मीचे प्रारब्ध घेऊन येत नाही, तर ज्या कुळात, वंशात आणि कुटुंबात त्याने जन्म घेतला आहे त्या वंशातील पूर्वजांच्या कर्माचा साठा सुद्धा त्याच्या आयुष्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभाव पाडत असतो. या सृष्टीचा एक मूलभूत नियम आहे की कोणतीही ऊर्जा कधीही नष्ट होत नाही, तिचे फक्त रूपांतर होते. पूर्वजांनी त्यांच्या हयातीत केलेली कर्माची कंपने अर्थात व्हायब्रेशन्स त्यांच्या रक्ताशी जोडलेल्या संपूर्ण वंशाच्या ऊर्जा क्षेत्रात साठवली जातात. जर तुमच्या पूर्वजांनी अतिशय पुण्यकर्म केले असेल, गरिबांना अन्नदान केले असेल, समाजाचे कल्याण केले असेल किंवा देवाचे अखंड नामस्मरण केले असेल, तर त्या पुण्याचा अंश एका सुरक्षा कवचाच्या रूपात पुढच्या पिढीला मिळतो. अशा कुळात जन्मलेली मुले अत्यंत बुद्धिमान, सुसंस्कारी आणि भाग्यवान निघतात. त्यांना जीवनात फारसा संघर्ष न करताही यश, कीर्ती आणि सुख प्राप्त होते. सर्वसामान्य भाषेत आपण याला मोठ्या घराण्याचे पुण्य किंवा पुढच्या पिढीला लागलेले पूर्वजांचे आशीर्वाद म्हणतो. ही पूर्वजांच्या चांगल्या कर्मांची फलश्रुती असते, जी त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक अंशात अभिमानाने आणि वैभवाने खेळत राहते. परंतु या नाण्याची दुसरी बाजू अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणारी आहे. जर पूर्वजांनी किंवा पितरांनी त्यांच्या आयुष्यात अधर्म केला असेल, कोणाची संपत्ती कपटाने बळकावली असेल, निष्पाप जीवांना किंवा प्राण्यांना छळले असेल किंवा निसर्गाच्या नियमांचे उल्लंघन केले असेल, तर त्या कर्मांचे पाप किंवा नकारात्मक ऊर्जा वंशाच्या वेलीवर एका कर्जासारखी जमा होते. हे कर्माचे कर्ज पुढच्या पिढीला कोणत्याही गुन्ह्याशिवाय फेडावे लागते. शास्त्रानुसार जेव्हा पूर्वजांच्या वाईट कर्मांमुळे पुढची पिढी त्रस्त होते तेव्हा त्याला ज्योतिषशास्त्रात आणि धार्मिक परिभाषेत पितृदोष म्हटले जाते. हा दोष ज्या कुटुंबात असतो तिथे अनेक प्रयत्न करूनही प्रगती थांबते. घरात सतत आजारपण राहणे, तरुण मुलामुलींचे विवाह न होणे, व्यवसायात अचानक मोठे नुकसान होणे किंवा वंशवृद्धीमध्ये अडथळे येणे अर्थात अपत्यप्राप्ती न होणे, या सर्व गोष्टी पूर्वजांच्या कर्माचा पुढच्या पिढीवर होणारा नकारात्मक परिणाम दर्शवतात. अनेकांच्या मनात असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की जर पाप पूर्वजांनी केले तर त्याची शिक्षा पुढच्या निष्पाप पिढीला का मिळावी. हा तर निसर्गाचा अन्याय वाटतो, परंतु वैदिक विज्ञान यामागील आत्मा आकर्षणाचा नियम स्पष्ट करते. कोणताही आत्मा जेव्हा नवीन जन्मासाठी शरीर शोधत असतो तेव्हा तो अशाच कुटुंबाची निवड करतो ज्या कुटुंबाची कर्माची फ्रिक्वेन्सी त्याच्या स्वतःच्या व्यक्तिगत कर्माशी जुळणारी असते. म्हणजेच ज्या व्यक्तीने स्वतःच्या पूर्वजन्मात काही विशिष्ट चुका किंवा पापकर्म केलेले असेल त्याला शिक्षा म्हणून किंवा ते कर्म सुधारण्याची संधी म्हणून निसर्ग अशाच कुळात जन्माला घालतो जिथे पूर्वजांचे कर्माचे कर्ज आधीच प्रलंबित आहे. त्यामुळे हा निसर्गाचा अन्याय नसून ती व्यक्ती स्वतःच्या आणि वंशाच्या कर्माची एकत्रितपणे शुद्धी करत असते. या कर्माच्या बंधनातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पूर्वजांच्या कर्माचा वाईट परिणाम नष्ट करण्यासाठीच सनातन धर्मात श्राद्ध, पिंडदान आणि नारायण नागबळी यांसारखे अत्यंत पवित्र विधींचे विधान करण्यात आले आहे. पितृपक्षात किंवा त्र्यंबकेश्वर, गया, प्रयागराज यांसारख्या पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन जेव्हा पुढची पिढी आपल्या पूर्वजांच्या नावाने तर्पण करते, अन्नदान करते, तेव्हा त्या विधींमधून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा परलोकात असणाऱ्या पितरांच्या आत्म्याला तृप्त करते.
जेव्हा पूर्वजांचे आत्मे शांत आणि मुक्त होतात तेव्हा त्यांच्या कर्माचे नकारात्मक बंधन सुटते आणि ते पुढच्या पिढीला दोष देण्याऐवजी आशीर्वाद देऊ लागतात. हा आशीर्वाद मिळताच पुढच्या पिढीच्या आयुष्यातील अडकलेली कामे एका क्षणात मार्गी लागतात आणि घरात पुन्हा एकदा समृद्धीचे वातावरण निर्माण होते. थोडक्यात सांगायचे तर आपल्या पूर्वजांचे कर्म हे एका वृक्षाच्या मुळासारखे असते. जर मुळामध्ये चांगल्या कर्माचे अर्थात चांगले खत घातले गेले असेल तर वंशाची वेल फुलाफळांनी बहरते. पण जर मुळात कर्माचे विष असेल तर पुढच्या पिढीला त्याचे चटके सहन करावे लागतात. म्हणूनच आज आपण जे कर्म करत आहोत ते केवळ आपल्यापुरते मर्यादित नाही. आपण करत असलेले प्रत्येक चांगले किंवा वाईट कर्म आपल्या येणाऱ्या 7 पिढ्यांचे भविष्य ठरवत असते. हे भान प्रत्येकाने ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. पूर्वजांच्या कर्माचा पुढच्या पिढीवर होणारा हा परिणाम केवळ आध्यात्मिक पातळीवरच नाही तर आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक घटकावर होत असतो. या गूढशास्त्राला अधिक सखोलतेने समजून घेण्यासाठी आपल्याला ऋग्वेदातील पितृसूक्त आणि मनुस्मृतीमधील काही वचनांचा आधार घ्यावा लागतो. शास्त्र सांगते की जेव्हा आपण या जगात येतो तेव्हा आपण 3 प्रकारची ऋणे अर्थात कर्जे घेऊन येतो. ती म्हणजे देवऋण, ऋषीऋण आणि पितृऋण. यामध्ये पितृऋण हे थेट आपल्या पूर्वजांच्या कर्माशी आणि त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छांशी जोडलेले असते. या कर्माच्या संक्रमणाचे सर्वात मोठे माध्यम म्हणजे आपले रक्त आणि बीज. विज्ञानाने ज्याला जेनेटिक्स किंवा DNA म्हटले आहे त्यालाच आपल्या ऋषीमुनींनी संस्काराचे वहन म्हटले आहे. पूर्वजांनी त्यांच्या आयुष्यात केलेले विचार, त्यांचे तीव्र भावनांचे अनुभव जसे की अत्यंत मोठा आघात, भीती किंवा अत्यंत मोठे पुण्य हे त्यांच्या पेशींमध्ये साठवले जातात आणि तेच पुढे गर्भाच्या माध्यमातून पुढच्या पिढीत संक्रमित होतात. जर एखाद्या पूर्वजाने त्याच्या हयातीत खूप मोठे कर्ज केले असेल आणि ते न फेडताच किंवा कोणालाही फसवून तो मरण पावला असेल तर त्या व्यक्तीची अतृप्त आणि दुःखी ऊर्जा वंशाच्या चक्रात फिरत राहते. याचा परिणाम असा होतो की पुढच्या पिढीतील मुले कितीही हुशार असली तरी त्यांना आयुष्यात सतत आर्थिक नुकसान किंवा अपयशाचा सामना करावा लागतो, कारण ते पूर्वजांचे कर्माचे कर्ज अदृश्य रूपाने फेडत असतात. या संदर्भात महाभारतामध्ये एक अत्यंत सुंदर दाखला मिळतो. भीष्म पितामहांनी जेव्हा शरपंजरी अर्थात बाणांच्या शैलीवर निजलेले असताना भगवान श्रीकृष्णांना विचारले की मी असे कोणते पाप केले होते ज्यामुळे मला ही वेदनादायी शय्या मिळाली. मला माझे मागचे 72 जन्म आठवतात, त्यात मी कोणतेही पाप केलेले नाही. त्यावर श्रीकृष्ण अत्यंत शांतपणे हसले आणि म्हणाले, पितामह, तुमच्या 72 जन्मांच्या मागे जो 73वा जन्म होता त्यात तुमच्याकडून अनावधानाने एका सरड्याला काट्यांवर फेकले गेले होते. त्या कर्माचे फळ मिळण्यासाठी तुम्हाला 73व्या जन्माची वाट पाहावी लागली. यावरून हे सिद्ध होते की कर्माचा हिशोब कधीही चुकत नाही. जेव्हा हे कर्म वंशाच्या पातळीवर येते तेव्हा पूर्वजांनी केलेल्या चुकांचे चटके पुढच्या निष्पाप पिढीला सोसावे लागतात, कारण ते एकाच वंशाच्या ऊर्जेशी जोडलेले असतात. या कर्माच्या प्रभावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अकाल मृत्यू अर्थात गोत्रदोष. जर एखाद्या कुटुंबात मागच्या पिढ्यांमध्ये कोणाचा अपघात, आत्महत्या किंवा अकाल मृत्यू झाला असेल आणि त्यांच्या आत्म्याला योग्य गती मिळाली नसेल तर तो आत्मा आपल्याच वंशातील लोकांकडे मदतीची अपेक्षा करतो. तो आत्मा परलोकात तहानलेला आणि भुकेलेला असतो. जेव्हा पुढची पिढी त्यांना विसरून जाते, त्यांचे श्राद्ध किंवा तर्पण करत नाही, तेव्हा त्या आत्म्यांच्या त्रासामुळे पुढच्या पिढीत वंश वाढणे बंद होते किंवा घरात सतत मानसिक आजारपण आणि नैराश्याचे वातावरण राहते. याला शास्त्रात पितरांचा कोप म्हटले आहे. पितर कधीही आपल्या मुलांचे वाईट इच्छित नाहीत, परंतु त्यांची स्वतःची अतृप्त ऊर्जा पुढच्या पिढीच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरते. याउलट जर पूर्वजांनी आपल्या आयुष्यात प्रचंड प्रमाणात गायत्री मंत्राचा जप, अन्नदान किंवा अतिथीसेवा केली असेल तर त्याचे उत्तम परिणाम पुढच्या पिढीला मिळतात. अशा कुळात जन्माला येणाऱ्या व्यक्तींचे भाग्यस्थान जन्मापासूनच खूप बलवान असते. त्यांना प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळते. जेव्हा ते एखाद्या मोठ्या संकटात सापडतात तेव्हा एखादी अदृश्य शक्ती त्यांना त्या संकटातून बाहेर काढते. ही अदृश्य शक्ती दुसरी कोणी नसून त्यांच्या पुण्यवान पूर्वजांचे आत्मे असतात, जे सूक्ष्म रूपात राहून आपल्या वंशाचे रक्षण करत असतात. शेवटी कर्माच्या या गहन चक्रातून बाहेर पडण्याचा मार्गही आपल्या शास्त्रांनीच दाखवला आहे. जर आपल्याला वाटत असेल की आपल्या पूर्वजांच्या वाईट कर्मांचा परिणाम आपल्यावर होत आहे तर आपण निराश होण्याची गरज नाही.
आपल्या हातामध्ये क्रियमान कर्म अर्थात सध्याचे कर्म असते. या जन्मात आपण करत असलेले सदाचार, कुलाचार, कुलदेवतेचे नामस्मरण, भगवद्गीतेचे वाचन आणि नियमितपणे पितरांच्या नावाने केलेले दानधर्म हे पूर्वजांच्या कर्माचे सर्व डाग धुवून टाकण्यास सक्षम असते. आपण केलेल्या पुण्याचा भाग थेट आपल्या पूर्वजांना मिळतो आणि ते मुक्त होऊन आपल्याला अखंड प्रगतीचा आशीर्वाद देतात. मला अशी खात्री आहे की तुम्हाला ही माहिती समजली असेल आणि उपयुक्त वाटली असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच दत्तभक्तीपर उपयुक्त व्हिडिओंसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग होईल. आणि हो, कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असं लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.